इगतपुरी तालुक्यातल्या इंदोरे भांगरेवाडीतील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत असल्याचं गंभीर वास्तव उजेडात आलं आहे। जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषद प्रशासन राहू द्या निदान वाड्या वस्त्यांवरती सिमेंटच्या रस्त्याचे जोडणारे कार्यसम्राट आमदार हिरामण खोसकर आपल्या आमदार निधीचा काही वाटा देऊन विद्यार्थ्यांसाठी पूल बांधून देण्याचं मनावर घेतील का, हाही प्रश्नच आहे। इंदोरे भांगरेवाडी हा आदिवासी भाग आहे। कडवा नदी पार करून जावं लागतं। नदीवर पूल नसल्यानं पालकांना लहान मुलांना कडेवर घेऊन कडवा नदी पार करावी लागते। विद्यार्थ्यांना हातात हात धरून गुडघाभर पाण्यातून कडवा नदीतून वाट काढावी लागते। खरं तर जीव मुठीत घेऊनच या चिमुरड्यांना शाळा गाठावी लागते। कडवा नदीला पूर आला की सुमारे 200 लोकवस्ती असलेल्या या आदिवासी गावाचा शहराशी संपर्क पूर्णपणे तुटतो। बरं, ही परिस्थिती एका दिवसाची नाहीये। गेल्या वर्षी ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी तसेच पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आलं होतं। त्यांनी या निवेदनाला केराची टोपलीच दाखवली म्हणायची। त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तहसीलदारांकडे निवेदन देत पूल किंवा पर्यायी रस्त्याची तातडीने उभारणी करण्याची मागणी केली आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।